नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, नीट 2026 ही परीक्षा 3 मे रोजी संपन्न झाली आणि आज बऱ्याच दिवसानंतर अचानक NTA ने एक नोटिफिकेशन जारी केले आणि या नोटिफिकेशन मध्ये परीक्षा रद्द झाल्याचा बातम्या चौकडे पसरू लागल्या आणि याबरोबर या झालेल्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर काळोख दाटला आहे। देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न धगधगत आहे, नीट 2026 ही परीक्षा रद्द झाली, परीक्षा रद्द झाली। होय, हे अगदी बरोबर आहे। कष्टाच्या घामाने भिजली पुस्तके, खराब झालेल्या नोट्स, रात्रभर जागून काढलेली रात्र आणि केलेला अभ्यास, याबरोबरच आई वडिलांच्या डोळ्यातील आशा, हे सर्व काही एकाच निर्णयाने उद्ध्वस्त झाल्यासारखे वाटत आहे की काय? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण जाणून घेणार आहोत नीट 2026 ही परीक्षा रद्द का झाली, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली भीती, सरकारची भूमिका आणि यामागचे संपूर्ण सत्य या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। भारतामध्ये डॉक्टर होण्याचे स्वप्न म्हणजे फक्त करिअर नाही, तो आहे अनेक कुटुंबाचा दीपस्तंभ। दरवर्षी लाखो विद्यार्थी नीट परीक्षेसाठी जीव तोडून मेहनत घेतात। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने म्हणजे आपल्या गावाकडील खोलीमध्ये अभ्यास करत आहे। कोणी मोठमोठ्या क्लासेसमध्ये भरपूर फीस भरून त्या ठिकाणी आपलं करिअर आजमावण्याचा प्रयत्न करत आहे। परंतु गेल्या काही वर्षात नीट परीक्षेभोवती सतत वादळ घोंगावताना दिसत आहे। पेपर फुटीच्या चर्चा, कॉपी प्रकरण, गुणामधील गोंधळ, परराज्यात जाऊन दिल्या गेलेल्या परीक्षा, यामुळे नीटकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे आणि याकडे पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग यांच्या मनामध्ये एक वेगळीच चिंता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। म्हणून NTA ने आजच एक परिपत्रक काढले आणि नीट 2026 ही परीक्षा कॅन्सल केल्याचे जाहीर केले आणि ही बातमी सोशल मीडियावर वादळासारखी पसरली आणि शेवटी या बातमीने लाखो विद्यार्थ्यांच्या हृदयाची धडधड वाढवली। आपण कल्पना करा, एक विद्यार्थी जो 2 वर्ष मोबाईल पासून दूर, मित्रांच्या पार्ट्यापासून दूर, कार्यक्रम सण समारंभ यापासून 2 वर्ष जेव्हा दूर राहतो आणि एकच टार्गेट त्याच्या डोळ्यासमोर ठेवतो, ते म्हणजे नीट, नीट आणि नीट। हे टार्गेट ठेवले असताना अभ्यास करून परीक्षा देखील देतो आणि शेवटी परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांनी एकच बातमी धडकते की नीट 2026 ही परीक्षा कॅन्सल झाली। त्यांच्या मनावर काय बीतत असेल? आईच्या डोळ्यातील पाणी, वडिलांच्या चेहऱ्यावरील चिंता आणि स्वतः विद्यार्थ्यांच्या मनामधील भीती, हे शब्दात सांगणे कठीण आहे। विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात। नीट ही आता खरोखरच परीक्षा राहिली आहे की काय? विद्यार्थी वर्षभर मेहनत करतात आणि एका रात्रीत त्यांच्या स्वप्नाचा चक्काचूर होतो। या प्रश्नाची आज उत्तरे आपल्याला कोण देणार आहे? आताच पेपर चांगला गेला, पण पुढील पेपर कसा जाईल याची चिंता सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनावर आहे। चालू वर्षी जी मुले नीट परीक्षा देणार आहेत, जी मुले सध्या 12वीत आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा हा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे। त्यांच्या मानसिकतेवर सुद्धा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे। ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा रिपीट केली आहे, 2-2, 3-3 वेळेस रिपीट केली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचं आता काय होणार, असे प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत। पुढील होणारी परीक्षा नक्कीच तणावात होणार आहे आणि टेन्शन दिवसेंदिवस वाढणार आहे। म्हणून अशा प्रश्नांची नेमकी उत्तरे सरकार देईल, NTA देईल की असेच प्रश्न निरुत्तरित राहतील, असा संभ्रम विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेला आहे। विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, परीक्षेच्या अगोदर एक दिवस जर व्हॉट्सअपवर पेपर फिरत असेल आणि यामध्ये
720 पैकी 600 मार्कचा पेपर जर आदल्या दिवशी विद्यार्थ्याला मिळत असेल तर गरीब होतकरू कष्टाळू विद्यार्थ्यांच्या भविष्याचे काय असे अनेक प्रश्न आज निरुत्तरित आहेत। या प्रश्नाची उत्तरे नेमके कोण देईल? विद्यार्थ्यांनो, नीटला सामोरे जाताना कसल्याही प्रकारे गोंधळून जाऊ नका आणि अभ्यासावर लक्ष तुमचे केंद्रित करा आणि अभ्यासावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केले तरच तुम्ही यशस्वी होणार आहात। लक्षात ठेवा, वादळही कितीही आली तरी सूर्य उगवल्याशिवाय राहत नाही। तुमची मेहनत कधीही वायाला जाणार नाही। आजचा संघर्ष उद्याचा यशस्वी डॉक्टर घडवणार आहे। म्हणूनच अंधारात हरवू नका, स्वप्नांच्या प्रकाशावर विश्वास ठेवा, कारण पांढरा कोट घालण्याचे तुमचे स्वप्न फक्त परीक्षा नाही तर तो लाखो जीव वाचवण्याची शपथ आहे। म्हणून शेवटी जे झाले ते झाले। विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा परीक्षेची तयारी करून तुमचे मनोबल वाढवा आणि होणाऱ्या नीट 2026 ला सामोरे जा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा नवनवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।